चहा आणि शंकरपाळी खा. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण मस्तपैकी या न्याहारीनं करतोय. हा बघा, हा फोडणीचा भात आहे. एक मिनिट. हा फोडणीचा भात आहे जो रात्रीचा शिल्लक आहे. अख्खा मसूर आहे आणि दही आणि चपाती. अख्खा मसूर आणि दही खतरनाक कॉम्बिनेशन लागते. भात आणि दही सुद्धा, म्हणजे या फोडणीच्या भाताबरोबर दही सुद्धा एकदम खतरनाक लागते, खतरनाक. आणि मला जाम आवडते ते. आणि पूनम फोडणीचा भात तर लय भारी करते. मित्रांनो, 10च्या मुलांचं पीईचं लेक्चर होतं आणि त्यामुळे मी पण त्यांच्याबरोबर खेळायला आलो. कसं माझं पिल्लू वाट बघत बसते. माझी जर मीटिंग असली की या इथेच बसते ती माझी वाट बघत. थांब पिल्ले, 1-2 मिनटं थांब, अजून काम आहे माझं. मॅडमना भेटून येतो. शानक बाळ माझं ते. पिल्या, तू काय मेट्रो स्टेशन मध्ये आहेस काय? नुसते ऍक्टिंग करत असते, दिवसभर चालू असते ऍक्टिंग तिची. माझं बाळ काय करायला? बाळ काय करायला रे? काय मस्त आहे रे, गाणी बिणी चालून. तुझं गाणी बिणी ऐकत मस्त बी काम चालू आहे. काय करायलास? पोहे करायलास? ओके, कर कर. मी जरा रेस्ट घेतो. पुणे पाहिले दुखायला माझे. मस्तपैकी पोहे करायला लागल्या. तुम्ही म्हणाल जेव्हा बघत तेव्हा कांदा चिरत असते, पण असं काही नाही आहे. आता भाजी म्हटली की कांदा हे आलाच की, हे की नाही? कांदा हा घटकच आहे आपल्या भाजीमधला, एक महत्त्वाचा घटक. तर सांगायचं एवढंच होतं की आज पाय लई दुखायला लागलेत आणि मला आज 5 वाजता माझी बॅच आहे जयसिंगपूरला. प्रायव्हेट बॅच आहे. ती प्रायव्हेट बॅचला मला घ्यायला जायचं आहे आणि आता 2 तास ती बॅच असणार आहे माझी. कारण कंटिन्यू आता उभं राहायचं म्हणजे अवघड झाले. स्कूलमध्ये कंटिन्युअसली मी बॅचेस घेतलेत, कंटिन्युअसली. आणि त्यात क्रिकेट खेळले बोंबलायला. त्यामुळे पाय एवढं दुखायला लागल्यात ना. कधी नाही ते क्रिकेट खेळल्यावर तुम्हाला माहिती आहे, पळून पळून काय पायाची अवस्था होते. कशाला खेळायचं मध्येच क्रिकेट? मग एवढं त्रास होते तर पावसाकडे काय नसते, हे की नाही? आणि पोह्यावर एक किस्सा मला आठवला. मी ज्यावेळी सहारा सिटीमध्ये जॉबला होतो मित्रांनो, पुण्यात. माझे 12वी झाल्यानंतर मी जवळजवळ 1-1.5 वर्षासाठी सहारा सिटीमध्ये होतो म्हणजे पुण्यात. त्यामुळं तिथं नुसते पोहे खायचो मी. आणि ते कॅन्टीनमधले मामा एवढे घाणेरडे पोहे करत होते, त्यामुळे मला पोह्यावरनं मन उडलेलं माझं. तसं पण मला आधी पण पोहे आवडत नव्हतं, शिरा आवडायचा. पण ज्या वेळेस पूनम पोहे करायला लागली ना, तेव्हापासून मला पोहे आवडायला लागले. आणि शिरा तिला विचारावं, मी शिऱ्याचं नाव सुद्धा काढत नाही मी. हा तू पण हे काय मग सारखं बघत बसणार असे? माया रे, बाळाची माझ्या माया. काय करायचं? परीलाच काळजी, दुसऱ्या कोणाला काय काढ. एक तर शाळा सुटल्या जायचं असते सायकल खेळायला, कारण हिला सायकल खेळायला एवढं आवडते. खरं आल्याला साधं तिला काय खाऊन जायचं हे सुद्धा माहित नाही. हा, नुसतं खेळायचं एवढं ध्यानात असतं तिच्या, हे की नाही पिल्या? जरा काहीतरी पोटाला खावं. लहान मुलं सगळं असेच असतात. आम्ही तर आम्ही स्कूलमधनं आलो, दप्तर एका फेकलं का कोपऱ्यात, जे खेळायला गेलो की संध्याकाळी 7-8 वाजता रोज मार खाणार. तरी पण आपल्याला माहिती आहे दुसऱ्या दिवशी सांगणार की बाबा दुसऱ्या दिवशी असं होणार नाही, दुसऱ्या दिवशी परत तसंच. बाबा लय काटकोळ होतं. तुम्हाला ते फोटो दाखवले तुम्हाला? मी आधी बारीकच होतो, असं छळकट होतं. दिवसभर मी जेवायचंच नाही, कारण खेळापुढं मला काही दिसायचंच नाही, सुचायचंच नाही मला खेळापुढं काय दिसत नाही. हा, सेम माझ्यासारखीच आहे. ह्या बाबतीत माझ्यावर जा, चांगल्या सवयी बोलली लगेच बोलली. मित्रांनो, तुम्ही पण असं लहानपणी होता काय सांगा? जे 90चे आहे ते असेच होते माझ्यामध्ये. तुम्ही जर असं असला ना तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की येस, आम्ही पण असेच होतो. 2 मिनिटं का होईना मी रेस्ट घेणार आहे ऑलरेडी. हा, पूनम पडलीस काय? कोण पडलं? तू पडलीस? तुला नाही लागत बा, तू स्टील बॉडी आहे तुझी. पुणे हुप्प का झाल्यास तू? हुप्पा हुय्या का झाल्यास? तू जाणार असलास की मला नको. मग काय करू? पुणे जाऊ का नको? केलंच पाहिजे का, आहे की नाही? एवढं कळते तर मग कशाला अपसेट व्हायलास? तू पुणे ही चटणी माहेर येऊन आणलास वाटतं. पाडू नको तसं परी. पुणे काय करलंस? उड्या मारायला. का उड्या मारलंस?
असंच का? हाऊस म्हणजे काय असते का? हाऊस म्हणजे घर असते काय? हो पण लिंबू का पिळायलास त्यात? होय का लय झाल्यात पुणे? कसं काय झाड मोठं झालं? पाणी का घातला? कसं काय पाऊस झाला? झाडा शिकवायला झाला? कोणता झाडा होता? पावसा पड रे तोच का झाडा होता? मी काय विचारलं? मी का कोळा झालो बोलून? तुझ्यामुळे झालो. तर मित्रांनो पोहे खायला या मस्तपैकी बायकोने गरमागरम पोहे केलेले आहेत आणि त्याला मी फोन करून सांगितलं होतं की पुणे मला लवकर जायचं आहे, मी काय जेवत बसणार नाही, मला पोहे तेवढं करू दे पटापटा. तर तिने हे मला माझ्यासाठी गरमागरम पोहे करून दिलेले आहेत. या मित्रांनो पोहे खायला या. पोहेले भारी जाते एक नंबर. शेमून नाही कर ते बघच बघा दे. परी म्हणणार मोठी व्हायची माझे मम्मी पप्पा अजून जन्मायचे. ये बघ याच मराठी. खरं तर आम्ही दोघं जवळ बसलो ना लय चिडते, तिला आवडत नाही. तर मित्रांनो मी आता बॅच घ्यायला चाललोय जी की माझे जयसिंगपूरला बॅच असते आणि तिथे गेल्यावर मुलं बघा कशी खुश होतात ते तुम्हाला ते फुटेज दाखवतो. मित्रांनो दंगा बघा दंगा ते खुश होतात बघायचं. किती ओव्हर ऍक्टिंग करणार रे? हा उगाच मी आलो म्हणून खुश व्हायची ओव्हर ऍक्टिंग करणार आहे तुम्ही? हा यो सगळ्यात मोठा ऍक्टर यो. हा एकमेव असा स्टुडंट आहे याला 2 तासाच्या बॅच मध्ये 200 वेळा ब्रेक लागतोय. तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झालाय की माझ्या जीपे मध्ये सगळे पैसे संपल्यात. मी चेक केलं नव्हतं जीपे आणि क्रेडिट कार्ड पण माझं घरात राहिले आणि पूनमकडनं मी आता ऑनलाईन पैसे मागवले. आता पूनम पाठवल्यावर मग मी आता पेट्रोल भरणार. त्यामुळे मी इथंच थांबलोय जोपर्यंत जीपेवरती पैसे येत नाहीत तोपर्यंत. आले वायपट झालाय मोबाईल. ओ माय गॉड मित्रांनो याला म्हणायचं प्रेम. आपला नवरा कुडकुडू देणार कुडकुडू आपला नवरा कुडकुडू देणार म्हटल्यावर चहा ठेवलाय. चहा गरमागरम अद्रकवाला चहा. हा नुसतं चहा म्हणला कारण बाहेर मित्रांनो एवढी थंडी आहे ना. 8 वाजता कोल्हापूर रोडवरून आलोय रात्रीच्या. माय बॉडी इज शिवरिंग. चहा पिल्यासारखं झालं. मग काय नको काय करलास ग? काय करलास सांग? नुसतं मोबाईल घेऊन बसायचं आहे की नाही? पिल्या अभ्यास केलीस आज? पुस्तक घेतलेलं हातात बाळानं माझ्या? गुड. मग ठीक आहे. हे काय मम्मी काय कपडे उसवाले काय म्हणून सांगतोय जरा बारीक हो. हा नावानं किलोनं जाड होईल. रजनीकांत जागा झाला आमचा. नाही मला अजिबात त्रास नाही. कोण बारीक बायको करून घेऊ? पूनम पूनम तू आगडबम जरी झालीस तरी मी तुझ्या बरोबरच राहणार. तू माझ्या बरोबर कुस्ती जरी खेळलीस तरी पण मी तुझ्या बरोबरच राहणार. पुणे तू माझ्या उरावर बसून जरी डान्स केलीस तरी मी तुझ्या बरोबरच राहणार. का सांग? तुझ्या बरोबरच राहणार. मग काय नाही तू नागिन मी पण नागिन म्हणाले. तर मग चहा येऊपर्यंत आपण ही जरा शेव खाऊया. शेव चहा आणि शेव खूप भारी लागते. पण त्याच्या आधीच खाऊ म्हणलं कपड्यावर पडशील. नीट द्या. हा पाडलीच का? खालीच बस असेल ना वर स्वतः सांगायला नको. तुला काय आवडते? करंजा चकल्या लाडू काय आवडते? नाही गावाला काय आवडते? पांढरे असते बघा. चुरटे पांढरे पोल असते ती मस्त. मला पण आवडते ते. तुम्हाला काय आवडते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं मित्रांनो तुम्हाला.
मित्रांनो चहा प्यायला या मस्तपैकी बायकोने अद्रक घालून चहा केलेला आहे. चहा आणि शेव. चहा आणि शंकरपाळी खा. तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच समाप्त करतोय. परत भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बघत राहा. बघत राहा. टा टा टे.